नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आरटीईच्या ॲडमिशन संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे। मित्रांनो, आता आरटीई साठी नवीन नियमावली जाहीर झालेली आहे। मित्रांनो, ही नियमावली काय आहे व अर्ज करण्याची पद्धत, कागदपत्रे आणि पात्रता काय आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत परिपत्रक आलेलं आहे। मित्रांनो, आता यातील विषय असा आहे की बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार नियम 2009 नुसार 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना। आता बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील सुधारित अधिसूचना दिनांक 9/2/2024 नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग घटकातील मुलांना आरटीई 25% प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील। वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे। तथापि एखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची किंवा शासकीय शाळांची निवड करायची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा किंवा शासकीय शाळा निवडता येईल। विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील व 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल म्हणजे खाजगी शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थसहाय्यित शाळेत मुलांना 25% प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाईल। म्हणजे मित्रांनो, समजा 1 किलोमीटरच्या अंतरावर जर अनुदानित शाळा, शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा नसेल तरच 1 किलोमीटरपर्यंतच्या आणि 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थसहाय्यित शाळेत मुलांना प्रवेश मिळेल। बघा, आता अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा नसेल तर विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमाने होतील। वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेशांतर्गत प्रवेशासाठी खालील व्यवस्थापनाच्या शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत। आता बघा, इथे महानगरपालिकेच्या शाळा, नगरपालिका किंवा नगरपरिषद किंवा नगरपंचायतीच्या शाळा, कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महानगरपालिका शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित शाळा वगळून आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा म्हणजे सेल्फ फायनान्स्ड शाळा। टिप: आरटीई कायद्यानुसार 25% प्रवेशाकरिता अल्पसंख्याक शाळांना वगळण्यात आलेले आहे। आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेकरता पात्र शाळा नोंदणी केल्यानंतर व आरटीई 25% अंतर्गत विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर कालांतराने जर सदर शाळेत सक्षम प्राधिकारी यांच्याकडून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यास आरटीई 25% अंतर्गत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इयत्ता 8वी पर्यंत किंवा त्या शाळेतील शेवटच्या आरटीई अंतर्गत पात्र वर्गापर्यंत आरटीई 25% मधून शिक्षण देणे अनिवार्य आहे। तसेच अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्या पुढील वर्षाकरिता सदर शाळा आरटीई 25% प्रवेशासाठी पात्र ठरणार नाही। आता गट शिक्षणाधिकारी स्तरावर प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे तपासण्याकरिता पडताळणी समिती गठीत करण्यात येणार आहे। तसेच महानगरपालिका स्तरावर देखील अशी समिती गठीत होणार आहे।
आता या RT 25% प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे आणि इतर बाबी त्या पाहूयात आपण। आता इथे बघा, सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून RT 25% प्रवेश प्रक्रियेकरिता निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स किंवा घरपट्टी, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादी पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल। आता जर भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असायला हवा। भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा। जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल। ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक किंवा पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल। तसेच RT मधून प्रवेश झाला तरीही संपूर्ण फी संबंधित पालकाने भरावी लागेल। आता तिसरं कागद हा जन्मतारखेचा पुरावा आणि परत जात प्रमाणपत्र असेल तर त्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला हा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला असावा। प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या 1 वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा। उदाहरणार्थ सन 2024-25 मध्ये प्रवेश घेताना पालकांचे सन 2022-23 किंवा 2023-24 या वर्षातील उत्पन्न दाखला प्रवेशाकरिता ग्राह्य समजण्यात यावा। दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा, जर अपंग असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा असायला हवा। आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय 6+ म्हणजे 6 पेक्षा जास्त गृहीत धरताना मानव दिनांक 31 डिसेंबर निश्चित करण्यात आलेली आहे। आता पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना सिंगल पॅरेंट पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात यावे। RT नियमानुसार एखाद्या शिक्षण संस्थेच्या एकाच आवारात आता परिसरात इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत मान्य असलेली एक शाळा असेल व तेथेच इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या मान्यता असलेली दुसरी शाळा असल्यास एलिमेंटरी सायकलनुसार इयत्ता 1लीला 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दिलेले प्रवेश पुढे त्याच संस्थेच्या त्याच परिसरातील असलेल्या शाळेत इयत्ता 5वी ते 8वी करिता ते प्रवेश नियमित राहतील। आता बघा, शाळा खालील कारणांमुळे RT 25% प्रवेश नाकारू शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी व याबाबतची माहिती पोर्टलवर उपलब्ध असावी। आता अवैध निवासाचा पत्ता, अवैध जन्मतारखेचा दाखला, अवैध जातीचे प्रमाणपत्र, अवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अवैध फोटो ID, अवैध दिव्यांग प्रमाणपत्र। मित्रांनो, या वरील कागदपत्रापैकी एक जरी कागदपत्र तुम्ही चुकीचं दिलं असेल तर तुमचा प्रवेश रद्द करण्यात येईल। ज्या बालकाने यापूर्वी RT 25% अंतर्गत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही। आणि प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल। तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नयेत। अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी। आता मित्रांनो, समजा तुमचं प्रतीक्षा यादीमध्ये नाव आले असेल तर याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही। पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RT पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा। विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। हे लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतरच्या गोष्टी आहेत। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला कागदपत्रे आणि जे नवीन नियम आहेत ते नियम तुम्हाला आपण सांगितलेले आहेत। मित्रांनो, आता याचे जे प्रवेश आहेत ते पुढील आठवड्यात चालू होण्याची शक्यता आहे। त्यावेळेस आपण याचा
अर्ज कसा भरायचा याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.